या ठिकाणी कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि थेट आपण चर्चेकडे यायला वळतोय। अंजलीताई, मी आपल्या मुद्द्याकडे येणारच आहे की ज्या प्रकारे अवधूत वाघ यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याशी आपण सहमत नसल्याचं दिसतंय। मात्र राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांच्याकडे येईन मी। अंकुशजी, खरं तर एका बाजूला विरोधकांनी केलेला आरोप हे पोकळ असल्याचं देखील अवधूत वाघ म्हणाले, जे आपण मगाशी ऐकलेलं असेल। विरोधक काय करताय तर दुसरीकडे मुख्यमंत्री देखील काही महत्त्वपूर्ण पावलं उचलताना दिसतात। मात्र ठोसपणे कारवाई कधी, हा आजचा महत्त्वाचा सवाल आहे। कारण एका बाजूला कानउघडणी केली जाते, मात्र अटी शर्तींसह जर मित्र पक्ष या संदर्भातला एखादा निर्णय घेण्यासाठी पुढे येत नसतील तर मग काय? अंकुशजी, नाही, मुख्यमंत्री ठोस कारवाई करतील हे आपण गेली त्यांचं सरकार स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही कारवाई करू, खपवून घेणार नाही अशा प्रकारची विधानं त्यांनी केली। त्यामुळे आज देखील त्यांनी जे विधान केलं त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। पण मला आश्चर्य वाटतं ते अवधूत वाघांचं, एक सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ज्या मंत्र्यांनी काही घोटाळे केले किंवा चुकीची विधानं केली त्याच्यावरती पांघरून घालतो आणि सरळ म्हणतो की त्याच्यामध्ये खुशाल म्हणतो की त्यांनी काय बलात्कार केला का काय। अहो बलात्कारापेक्षा महाराष्ट्राचा किती वेळा अपमान केला, शेतकऱ्यांचा किती वेळा अपमान केला, आणि तुम्ही खुशाल म्हणता की सभागृहामध्ये ते म्हणजे हे तर मान्य झालं विशाल की त्यांनी ते सभागृहामध्ये मोबाईल बघत होते। तुम्हाला सभागृहामध्ये तुम्ही मंत्री आहात, एखाद्या वेळेला एखाद्या आमदारांनी जर का मोबाईल पाहिलं तर मी समजू शकतो, कारण तो त्याच्यावरती तेवढी जबाबदारी नाही। पण राज्याच्या एका महत्वाच्या खात्याच्या मंत्री त्या ठिकाणी आणि सरळ आता शेमडा पोरग सुद्धा सांगेल की ते रमी खेळत होते म्हणून, यांनी काही सांगू द्या, आणि त्या ठिकाणी स्पष्ट दिसतंय। आणि आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काय झालंय मला माहित नाही, परंतु देवेंद्र फडणवीसांनी खरोखर या ठिकाणी कडक कारवाई करायला होती। मला अजितदादांचं देखील थोडं आश्चर्य वाटलं, कारण अजितदादा निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये अतिशय कणखर आहेत, अशा प्रकारचं आम्ही त्यांच्याकडे पाहतो। या वेळेला देखील त्यांनी 3-4 ठिकाणी सांगितलं की मी एकदा समज दिली, दोनदा समज दिली, इजा बिजा तिजा मी खपवून घेणार नाही। दादा, या वेळेला माणिकराव कोकाटेंचे तिजा झालेला आहे। आता तुम्ही एकनाथ शिंदेनी काय ऍक्शन घ्यायची त्यांनी तो निर्णय जाऊ द्या, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पडळकरांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा जाऊ द्या, पण तुम्ही तर हा निर्णय घ्यायला होता की बाबा माणिकराव कोकाटे तुमच्यामुळे मी अडचणीमध्ये येतोय, तुम्ही महाराष्ट्राचा अपमान करताय, उद्या ही परिस्थिती मला त्रासदायक होणार आहे आणि राज्याच्या दृष्टीने पक्षाच्या दृष्टीने योग्य नाही, तुम्ही मंत्रिमंडळातून बाजूला व्हा, असं दादांनी स्पष्ट सांगायला हवं होतं। दादा जो निर्णय घेतील त्याला कोणाचाही विरोध पक्षामध्ये असू शकत नाही, पण दादांनी हा का निर्णय घेतला नाही याचं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना, जो गेली अनेक वर्ष दादांना जवळून ओळखतो, त्यांना प्रश्न पडलेला आहे। आणि याच्यातून एक लक्षात घ्या, हे कोणी सुधारणार नाहीत, हे कोणी सुधारणार नाहीत, कारण शेवटी सवय जात नाही। आज जर का त्यांनी ऍक्शन घेतली असती तर मंत्रिमंडळातले बाकी सगळे सावध झाले असते, जबाबदारीने वागले असते। आता पुढच्या वेळेला हे तिघं कदाचित जबाबदारीने वागतील, पण यांचे बाकीचे सहकारी जे आहेत ते कसे वागतील हे आपल्याला भविष्य काळामध्ये पाहायला मिळेलच। बरोबर आहे अंकुशजी, जसं तुम्ही म्हणताय की सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड